नमस्कार मंडळी. नागपंचमीच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. आणि नागपंचमीमध्ये होणारा मिश्र डाळीचा वडा, स्टीम वडा आपण आज बघणार आहोत. त्याच्यासाठी या डाळी घेतलेल्या आहेत. ही आहे चणा डाळ 1 कप, अर्धा कप, त्याच्यापेक्षा थोडंसं 1/3 कप आपण घेतोय मूग डाळ किंवा अर्धा कप पण घेऊ शकता. थोडीशी मसूर डाळ घेतलेली 1/4 कप आणि चवीपुरता थोडीशी उडीद डाळ. आणि जर तुमच्याकडे मूग, मटकी काही असतील स्प्राउट्स तर ते पण तुम्ही टाकू शकता. याला सगळ्यांना मी 4-5 तास भिजवलं आहे आणि थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता जी आपण डाळ भिजवलेली होती त्यातली थोडी डाळ मी न वाटता अशीच ठेवली होती, ती आता मिक्स करतोय आपण त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर मिरची, आलं आणि कढीपत्ता आपण वाटून घेतला आहे. त्यात थोडंसं जिरा पण टाकलेलं आहे. थोडं जाडसर वाटायचं आणि त्याची आपण पेस्ट टाकतोय. थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट चवीनुसार. त्यानंतर आपण घालणार आहोत मेथी दाणा, जो भाजून त्याची पावडर केली आहे. हा हिरो आहे आपल्या डिशचा. त्याच्यानंतर धणे पावडर, जिरा पावडर, हिंग आणि ह्याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यानंतर धुतलेली कोथिंबीर, जे तुमच्या घरी कापलेले चालत नसेल तर पूर्ण कोथिंबीर पाण्यापाण्यात टाकावे. त्याच्यानंतर मी इडली पात्र घेतलं आहे, त्याला थोडंसं तेलाने ग्रीस केलेलं आहे आणि इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, ज्याच्यात मला इडली पात्र ठेवायचं आहे. पाणी छान गरम झालेलं आहे. आता या इडली पात्रामध्ये आपलं जे सारण आहे त्याचे छोटे छोटे गोळे केलेले आहेत आणि त्याला छान असा गोल आकार दिलेला आहे. आणि हे वडे थोडेसे चपटे केलेत आणि मध्यभागी पण त्याला एक होल केलं आहे, जेणेकरून ते छान वाफवले जावेत. आता हे चारही आपले वडे करून झालेले आहेत. आता मी त्याला स्टीमरमध्ये ठेवते आणि छान दणदणीत, म्हणजे अगदी छान वाफ येऊ द्यायची आहे आपल्याला. त्याला विदिन 5 मिनिट्स अगदी ती छान वाफ आलेली आहे. आता आपण त्याला चेक करूया की टूथपिकच्या साहाय्याने. बघा, ही टूथपिक अगदी पूर्णपणे क्लिअर बाहेर आलेली, छान वाफवले गेलेत हे. आता गॅस आपण बंद करूया आणि हे गरम गरम वडे आपण सर्व करण्यासाठी काढूया. हे वडे खूपच हेल्दी आहेत आणि हाय प्रोटीन आहे आणि स्टीम केलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचं विशेष महत्त्व. गरम गरम तुपाची धारासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा असे पण खाल्ले तरी खूप छान आहेत. त्याच्यासोबत दही किंवा दह्याचं डीप, जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता.